अभ्यास 46वा. त्यामध्ये आपण आता काही शब्द पाहणार आहोत. नामन नावाचा शब्द आहे. नामन. आणि जन नावाचा धातू. त्याचे आपल्याला 10 लकारामध्ये रूप पाठ करायला सांगितलेले आहेत. 5 मध्ये आपल्याला केलेच पाहिजेत. जन. आणि त्या जन सारखे इतर धातू सुद्धा काय त्यांनी आपल्याला चालवून दिलेले आहेत. नंतर या पाठामध्ये अव्ययभावी समास हा एक मोठा विषय येणार आहे. आणि काही क्रियापद त्यांनी दिलेले आहेत. मग अव्ययभावी समास आपण नंतर त्याचं प्रॉपर इंट्रोडक्शन देऊन पाहूया. आता आपण काही शब्द आणि धातू पाहूया. बघा, शब्द आहे नामन. नामन हा नामन कसा शब्द आहे? नकारांत शब्द आहे नामन. हम्म. आणि नपुंसकलिंग शब्द आहे. नकारांत नपुंसकलिंग. नपुंसक आपण लिंग. जे सगळ्यात सुरुवातीला किंवा तुम्ही कधी माझे सगळ्यात पहिले व्हिडिओ पाहिले असेल त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? मम नाम. मग नाम हा शब्द काय राम सारखा नाहीये. राम राम हा नाम नामो नाही. म्हणून आपण बघा मम नाम म्हणतो. ठीक आहे. बघा एकदा वाचतो. नाम म्हणजे नाव असाच अर्थ आहे. नाम, नामनी, नामानी. नाम, नामनी, नामानी. हा जसं काही आपण मागे पाहिलं कर्म कर्म आणि कर्म कर्मणी कर्माणी तसंच चालतोय हा. काहीच वेगळा नाही आहे का नाही. मागच्या पाठामध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्याच्या मागच्या शर्म. हम्म. त्याच्या माग कधी पाहिलं होता हा शब्द? पयः पयसी पयांसी. तेच होते दीर्घ. कर्म शब्द आपण पाहिलं होतं एवढ्यात. हो कर्माणी. सर, बघितलं होतं. हा. कर्म कर्माणी. कर्म कर्मणी कर्माणी. तसंच हा नाम शब्द आहे, काहीच फरक नाही. असू द्या, जाऊ द्या. नामना नामभ्याम नामभिः. नामने नामभ्याम नामभ्यः. नाम्नः नामभ्याम नामभ्यः. नाम्नः नाम्नोः नाम्नाम्. नाम्नी नामनी. नाम्नोः नामसु. हे नामन हे नाम. हे नामनी. हे नामनी. हे नामानी. बापरे, किती व्हेरिएशन्स आहेत. है तो है. आहेत तर आहेत. पुढे नामन म्हणजे नाव. मग हा जसा नकारांत शब्द आहे तसेच बाकीचे शब्द सुद्धा काय पटापट चालणार आहेत. कसे चालणार आहेत? प्रेमन. प्रेमन शब्दाचा अर्थ काय? प्रेम. प्रेमन. मग कसं चालणार? प्रेम प्रेम प्रेमनी प्रेमणी प्रेमाणी. प्रेम प्रेमनी प्रेमणी प्रेमानी. प्रेमना प्रेमने प्रेमनः प्रेमनः प्रेमनी प्रेमणी. हे प्रेमन हे प्रेम. ठीक आहे. नाम शब्दाचे आता नाम शब्दाचे आपण 7ही विभक्त्यांमध्ये तुम्हाला विभक्त्यांचे अर्थ माहितीच आहेत. पण नाव, नावाला, नावाद्वारे, नावामुळे, नावाकडून, नामने नावासाठी, नामनः नावापासून, नावाहून, पासून. नावातून, नामनः नावाचा, नावाची, नावाचे, नामनी नामनी नावामध्ये, नावाच्या ठिकाणी, नावात, आत मध्ये ठाई, नावाच्या ठाई. तसं आता पुढचे शब्द आहेत बघा. धामन. धामन. धामन म्हणजे धाम. धाम. धाम घर. घर. व्योमन. बऱ्याच मुलांचं नाव असतं बघा. ट्रेंडी नाव आहे हे पाटील मागील काही वर्षातील. व्योमन म्हणजे आकाश. आकाश. व्योम. सामन. ओ गॉड म्हणजे सामवेद.
साम सामनी सामनी सामानी सामन. हेमन. हेमन म्हणजे सोनं. हे हेम हेमनी 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 हेमानी. देवा. हेम हेमन सोनं. दामन. दामन म्हणजे रस्सी. 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 दाम दामनी दामनी दामानी. दामना दामने दामनह दामनह दामनी दामनी हे दामन किंवा हे दाम. दामन रस्सी त्याचा अर्थ होतो रस्सी. दामनचा अर्थ दामचा कशाचाही अर्थ किंमत याच्याशी नाहीये. ठीक आहे. लोमन. बापरे. लोमन म्हणजे केस. 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 लोमन. बाल. थांबा हं. केसच आहे ना. बहाल केसच आहे पण तरी शंका नको. हम्म. चला हे झाले शब्द. कसे चालणार? नाम नामनी नाम नामनी नामानी आणि पुढे भगवत सारखा असतो चालणार आहे. नामन धाम प्रेमन धामन व्योमन सामन हेमन दामन लोमन अशा प्रकारचे हे शब्द आपण पाहिले. काही उरलेले धातू पाहूया आणि मग अव्यय होऊन जाईल तेवढ्यात. नामन कसा शब्द आहे तो? नकारांत नपुंसकलिंग शब्द आहे. आता नपुंसकलिंग. बघा. अ जन धातू आहे त्याचं होतं जायते. जन जायते उत्पन्न होणे. उत्पन्न होणे. जन जायते पैदा होणे. एक वाक्य. राम कौसल्यायाः जायते. दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान जायते वापरतात. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. 6 प्रकारचे दोष असतात प्रत्येक आकारवान वस्तू. आपण परमात्माला एकही दोष नाही हे सांगत असताना भगवान श्लोक वापरतात. न जायते म्रियते वा कदाचित. कदाचित कधीच. न जायते उत्पन्नच होत नाही. उत्पन्न होत नाही म्हणून मरायचा प्रश्नच येत नाही. राम कौसल्यायाः जायते उत्पन्न होतो. देन संपद्यते. संपद्यते. आता संपद जो धातू आहे ना संपद तो 2 प्रकारे वापरला जातो. संपद्यते. एक त्याचा अर्थ भवती सारखाच होतो होणे असा. एक अर्थ काय? भवती सारखाच होतो होणे. आणि दुसरा अर्थ त्याचा होतो पूर्ण होणे. पूर्ण होणे अशा प्रकारे भवती सारखाच अर्थ संपद्यते गीतेमध्ये पण आलेला आहे बरं का. समवेअर आय डोंट रिमेंबर. आहे असा अर्थ उत्पन्न. किंवा पूर्ण होणे. मया नको मया अहम कार्यम कार्याणी संपद्ये सेवते सेवे संपद संपद्य संपद्ये. कळते का नाही? हो. तेव त्याचं काय रूप होतं? सेवे. सेवे. अहं कार्याने संपदे. सर काय अर्थ म्हणजे समजलं नाही. मी कार्य पूर्ण करतो. आपण अच्छा. इथं पूर्ण होणे या अच्छा. अर्थामध्ये घेतलं. मी कार्य मया कार्याने संपद्ये मी काम पूर्ण करतो. ठीक आहे.
अं, पुढे काय शब्द आहे? उत्पद्यते. उत्पद्यते. सो जनजायते, संपद्यते. तर इथे इथे आहे ना, खरं तो जन जे आहे तो म्हणजे जन्माला येणे असं घ्यायला पाहिजे होतं आणि इथे मग हा उत्पन्न असा घ्यायला पाहिजे होता. हा, नाही कळलं. तो जो जन पहिला शब्द होता ना सर, तो बरोबर. त्याचा अर्थ पैदा पैदा होणं होता असं होतं. आता हा, इथे उत्पद जो आहे तो उत्पन्न होणं असं आहे. असं. इंटरचेंजेबली वापरू शकता तो. हा, ते शक्यतो तर वापरू शकतो. ते तर हम्म. झालंच. शक्यतो जायते हा म्हणजे आईच्या पोटातून बाहेर येण्यासाठीच वापरला जातो शक्यतो. हम्म. बाकी ठिकाणी हम्म. वापरला जातो तो उत्पन्न होणे. ठीक आहे. जसं बॉर्न हम्म. आणि कम्स इन द बी बरोबर. है ना, बॉर्न. तो फक्त, पण तो इतर वेळी इतर ठिकाणी वापरू शकतात, वापरणाऱ्यावरती येते. होय, होय, उत्पद्यते होय. दोघांचा अर्थ येतो काय? उत्पन्न होणार. मराठीमध्ये आपण त्याला काय बोलणार? जन्म घेणे, हम्म. हा असं तुम्हाला म्हणायचं ना. हा हम्म. हा, जन्म घेणे, होणे. हा. जन्म होणे ते हो, होणेच होईल. एक तसंही चालेल. हम्म. हम्म, जन्माला येणे. तसं हा. पण उत्पन्न होणे. क्षेत्रात सेवफलानि सेवानी उत्पद्यन्ते. अ, क्षेत्रात म्हणजे शेतामध्ये काय होतात? सेवा आणि सफरचंद. सफरचंद उत्पन्न होतात. हम्म. विद्यते म्हणजे विद म्हणजे आहे असाच अर्थ. हम्म. विद्यते, विद्यते. होणे किंवा असणे. हम्म. हम्म. हम्म, अस्ति शरीरे प्राणः विद्यते. शरीरामध्ये हम्म. प्राण आहे. प्राण आहे. ओके. नाही. भवती अस्ति सारखाच किंवा वर्तते सारखाच, पण अर्थ त्याचा आहे असाच. मग आता आपल्याकडे चार झाले धातू. हम्म. एक भवती असणे, अस्ति हम्म. असणे, असणे. वर्तते असणे आणि विद्यते. ओके. विद्यते बऱ्याच ठिकाणी वापरला जातो बरं का. शरीरे प्राण विद्यते. लास्ट मन, मन्यते. मान. हम्म. मन्यते म्हणजे हम्म. मानणे. 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 हम्म. सह सह रक्षकम मन्यते. तो काय करतो? स्वतःला रक्षक रक्षक मानतो. म्हणून मानतो. सह म्हणून मानते. आत्मानं प्राज्ञं मन्यते. सह आत्मानं स्वतःला, उदाहरण वाक्यामध्ये असं दिलेलं आहे, आत्मानं रक्षकः मन्यते. सह रक्षकः मन्यते. तो स्वतःला काय करतो? रक्षक. रक्षक म्हणजे रक्षा मानतो करणारा असं मानतो. असा. मान. हा, विद्यते आहे. विद्या मन मन्यते मानणे, समजणे, विचार हम्म. करणे असा त्याचा अर्थ आहे. काही आता क्रियापद बघा, 3-4, देन वी विल स्टॉप. क्रियापद नाही, अव्यय. यावत, यावत
याला काय म्हणतात? अव्यय. अव्यय म्हणजे जे कधीही बदलत नाही. कुठलाही काळ असू द्या, बदलत नाही. काही असू द्या, एकवचन असू द्या, द्विवचन, जे बदलत नाही कधी. यावत त्याचा मराठीमध्ये सोपा अर्थ आहे जोपर्यंत. सांगा बरं एक एक वाक्य पटापट. हा, मी पहिला एक सांगतो. बरोबर. आता यावत तावत कसे एकत्रच करावं लागतो. हम्म. यावत रामः आगच्छति तावत् सीता तिष्ठति अन्नमपि प्राशानं न करोति. तावत, यावत, जोपर्यंत, याचा अर्थ राम येत नाही तोपर्यंत. तोपर्यंत सीता तावत, तोपर्यंत. सांगा एक एक वाक्य तोपर्यंत पटापट. सीता थांबते. हा, हम्म. हम्म. म्हणजे जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत सीता थांबते असं आहे ना ते. हा, बरोबर. थांबते, वाट पाहते. हम्म. हम्म. सांगा सांगा अहम एक एक वाक्य. बनवते का? हा, हो. अहम आगच्छति नाही अहम सॉरी आगच्छ- यावत घ्यावं लागेल ना सर पण हा, यावत तावत आलं पाहिजे. अहम यावत अहम आगच्छति अहम तावत बरोबर आगच्छती नाही येणार. रितेशः ना सॉरी काय ना सॉरी अहम आगच्छामि यावत आगच्छामि आगच्छामि तावत आगच्छामि तावत् रितेशः रितेशः तिष्ठ तिष्ठती. तिष्ठती सोडून दुसरं काय करू तिष्ठति नका. तिष्ठति खेळती. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत खेळती काय, चल रितेश काय खेळत राहतो. आणि मी आले की पुस्तक खेळत राहतो. उघडायचं नाटक करतो. हो. हम्म. हा, सांगा पटापट. हम्म. हा, यावत वर्ग न संपन्नती पूर्ण होत नाही त्याला काय म्हणणार न न संपन्नती चालेल. संपन्नः भवति, समाप्तः भवति, स- यावत् हम्म. वर्गः वर्ग पूर्णः किंवा समाप्तः. समाप्त हम्म. न समाप्त समाप्तः न भवति, भवति न तावत विद्यते, तावत् संस्कृतं अहम पठामि. हा, हम्म, संस्कृतं अनन्तरमपि पठामि. पठामि. हम्म. किमर्थं प्रतिदिनं वदामि. पठामि संस्कृतं नित्यम् अतः प्रतिदिनं. चलो, सांगता अजून कोण? तावत, अजून सर, बोला हा बोला. सर तसंच होईल माझं पण. म्हणजे आता मी जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत मुलं थांबून राहणार. अहम यावत आगच्छामि तावत अहं यावत् विद्यार्थीः विद्यालयम् आगच्छामि तावत् हा छात्राः तिष्ठन्ति. हा तावत तसं. शब्दाचा अर्थ अजून होतो उतना. उतना, तेवढं. कसा युसेज आहे काय माहित, हम्म. म्हणजे आहे वापरला जातो. म्हणजे जेवढं तेवढं असं असणार आहे ते हम्म. जितना तसं. उतना जेवढं तेवढं नाही या ठिकाणी. हा, तावतचा वेगळा अर्थ आहे. जेवढं तेवढं म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत झालं. तावतचा वेगळा अर्थ आहे हम्म. उतना. उतना म्हणजे मराठीमध्ये जेवढं. लिमिट. तेवढं जेवढं तेवढं ना. हा, तेवढं. सर मग इथे दिलंय ना सर यावतचं आपण जितना दिलंय ना असं आहे ते हा, यावतच. जितना उतना. हो, जितना उतना जब तसं तक तब तसं तक. हा हा तसं ते यावत जितना म्हणजे जेवढं. म्हणजे जेवढं म्हणजे एवढं म्हणजे जेवढं जेवढं असेल तेवढं खा हो. आपण म्हणतो ना जेवढं आहे तेवढं घे असं अशा जितना याच्यावर जेवढं.
यावत इच्छती, जेवढी इच्छा आहे, तावत तेवढं घे. खादतु, चालतंय. हा स्थाल्याम तर चेत स्वीकरोतु. नोचेत सारखा, चेत नोचेत. नाही 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 नाही, ते वेगळे. कर नाही तर नको करू, असं आहे ते. पैसे असतील खर्च कर, नाहीतर करू नको. सर हे याच्यासारखं आहे, यदा तदा, हा, जेव्हा जेवढं तेव्हा, तेवढं. तसे तसे. जो जोपर्यंत किंवा जेवढी इच्छा आहे तेवढं खा. हम्म. हम्म. वाव. हो 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 शकतं. पुढे बघा, कियत. सोपं आहे, आता कियतचे बनवूया आपण सगळे. कियत म्हणजे केवढं, जेव्हा तुम्हाला ते मोजता येत नाही. हम्म. ओके? कियत अगणित. कियत दुःखम अस्ति संसारे. हम्म. कियत दुःखम अस्ति संस्कृती. हम्म. संस्कृती, बरोबर ना? हम्म. कसं संस्कृती येणार ना कियत् कुतनः संसारामध्ये. यत् दुःखं तो संसारामध्ये. यावत कियत दुःखम संस्कृतौ अस्ति किंवा विद्यते. जे या धड्यात बघतो तेच वापरलं तर जरा बरं होईल. हम्म. बोला एक एक वाक्य मग संपलं. हम्म. तर कियतचा किती पण होईल का अर्थ? कियत् दुःखं किती संस्कृतं. पण हे कती म्हणून आपण वापरतो बघा, कती कती. कती. हा हा, हा हा किती. कती. पण हे हो. कियत म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते असं 1 2 3 4 5 असं मोजता येत नाही, तसं आपण मोजता असं येत म्हणतो नाही. का एक दुःख आहे मला आणि 2 दुःख आहेत. जरी हम्म. आपण म्हणत असलो तरी काय व्याकरणाला धरून नाही म्हणत आहे. त्याला अनकाउंटेबल नाउन्स असं म्हणतात. जे मोजत म्हणजे 1 2 3 असं नाही मोजता येत. कियत जलम, अजून एक वाक्य बघूया. कियत जलम असती, आता ते एक पाणी म्हणतो का आपण? नाही. नाही. त्याच्यामध्ये कती जलानी संती असं नाही होत, कियत जलम असती. मग 1 लिटर वगैरे फाईन, त्याचे माप आहेत, पण 1 2 3 4 असं नाही. कियत जलम अस्ति. बोला एक एक वाक्य पटापट. कियत ज्ञानीम. ज्ञानीम नाही, कियत हम्म. ज्ञानम. पण मला सर असं म्हणायचं ना, ज्ञानी लोक असं मध्ये बघा, म्हणायचं मला. त्या ज्ञानी लोक हम्म. म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना मोजू शकता ना, 10 5 20 30 40 लाख. तुम्ही हम्म. तिथं हम्म. वापरू हम्म. शकता का कियत? नाही, जिथं तुम्ही मोजू शकत नाही. असं म्हणू शकतो का मला एक ज्ञान अच्छा. आहे, 2 ज्ञान आहे, 3 ज्ञान आहे? नाही. नाही म्हणू शकत. असं येऊ त्याच्यामुळे शकतं ना सर, कियत् जलम पात्रे अस्ति. हा, म्हणू शकतो. जलम मी दिलेलं उदाहरण आहे, तुम्ही तुमचं द्या. पात्रे कियत जलम अस्ति, बरं. पात्रे किंचित जलम अस्ति. प्रश्नाला उत्तर रेडी. हम्म. कियत मूर्खम संसारे. नाही ना हो. अ, दशमूर्खाने ते पण नाही ना. दशमूर्खा हा संसारे संती. मोजता येऊ शकतात ना, 10 मूर्ख आहेत, 1 लाख मूर्ख आहेत, हम्म. 2 लाख मूर्ख आहेत. अच्छा, म्हणजे जे मोजू शकत नाहीत त्याला आपल्याला घ्यायचं. तेच सांगतोय. हो. सोपं सांगू का? हाऊ मच. ओके. संपला विषय. अच्छा. हाऊ मच आणि हाऊ मेनी गती. हाऊ मच, इथे हाऊ कळलं कळलं. मच. चला, कियत ज्ञानमस्ति. हा, हे होऊ शकतं ना, कियत आकाशामध्ये तारे. 2 ट्रिलियन तारे आहेत, सांगू शकतो मी तुम्हाला. तर अच्छा, कियत असं आहे का? असं पुस्तके किती असतील ते सांगू शकतो ना पुन्हा हा, आपण. कती पुस्तकानी संती. अहो सोपं आहे हा. ना. किती, आणि हाऊ आपण मेनी. याच्यामुळे हाऊ पुस्तके मेनी झाली, आणि छाप्या किती, झाले, हाऊ मच. कक्षा आता मराठीमध्ये फरक किती नाहीये, किती कक्षा आणि किती. छात्र. हम्म. हा. पण हे इंग्लिशमध्ये आहे का नाही, कियत, हाऊ मच, कती, हाऊ मेनी स्टार्स आर देअर, असं म्हणतो ना का आपण म्हणतो हाऊ मच स्टार्स आर देअर, हम्म. आहे का नाही? हम्म. चलो ठीक आहे. वर्ग संपायला किती वेळ आहे? कती समय पंचनिमिषाः सन्ति. म्हणू शकतो ना, अच्छा. मोजण्यासारखेच ना, 1 2 3 4 5 मिनिटं आहेत.
किती सोपवले का? समय पण घेता येईल त्याच्यात. नाही नाही. कियत सम हं, हं. मग किती काम बाकी आहे वगैरे आपण हा, किती काम बाकी आहे? खूप काम बाकी आहे बाबा. सर हम्म. धनम पण घेता येईल ना सर, कियत धनम. नाही ना हो, काम सुद्धा बघा मोजता येतं आपल्याला. 2 कामं बाकी आहेत, 3 कामं बाकी आहेत, 4 कामं आहेत, 10 कामं बाकी आहेत माझी, जे मोजता येत नाही. पाणी, 1 पाणी, 2 पाणी, 3 हम्म. पाणी. ते म्हणजे मेनी हाऊ मच मच, बरोबर. तुम्ही पाहिजे तर हम्म. इंग्लिश मधून इंग्लिशचा आधार घेऊन करा. हाऊ मच नॉलेज यू हॅव. हाऊ मेनी नॉलेज म्हणतो का आपण? नाही. नाही. तो मी तुम्हाला आता होमवर्क देतो. ठीक आहे, जाऊ द्या. पुढे काय राहिलंय? एक राहिलं होतं, इयत. पण इयत, हम्म, इयत म्हणजे एवढं. एवढं. हाऊ मच, दिस मच, एवढं. हम्म, एवढं. इयत जलम आणयतु. एवढं पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये. भवान एवढं पाणी घेऊन ये. दाखव देतो. ते पण मोजता येत नाहीये. 1 2 3 4 सारखं. भले ते 1 लिटर 2 लिटर मोजता येतं, पण 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी असं नाही मोजता येत. अनकाउंटेबल नाऊन. ही कॉन्सेप्ट तुम्ही एकदा कुठेतरी बघून घ्या. पुढच्या क्लासमध्ये पुन्हा एकदा अजून सांगेल. काउंटेबल, अनकाउंटेबल. हम्म. इयत धनमस्ति, इयत जलमस्ति. इयत एवढं. वायू 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 हा, वायू याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ना आता. हो. असं 1 वायू, 2 वायू, 3 वायू म्हणतो का आपण? नाही. नाही नाही. येत. 1 किलो म्हणतो पाहिजे तर, पण 1 2 3 हम्म. असं नाही म्हणत आपण. इयत वायू कारयाणे विद्यते. एवढा वायू काय आहे? कारमध्ये आहे. दिस मच राहिलेला आपण अव्ययभावी समास पाहूया पुढच्या क्लासमध्ये. शांती शांती शांती.